रामराम मंडळी, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपण मोशी पुणे येथे आलो आहोत आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आपण आज बघणार आहोत. आणि त्या कृषी प्रदर्शनामध्ये काय काय वस्तू आहेत, काय काय यंत्र आहेत, ते सगळं बघणार आहोत. तर आता आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे काउंटर तुम्हाला दिसणार आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे विभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदरचं हे जे काउंटर वगैरे दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा बॅज वगैरे मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही एंट्री करू शकता. तो बॅज घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये यायचं आहे आणि आतमध्ये आल्यानंतर हे भाऊ सांगतायत तसं तुम्हाला जे आहे स्कॅन करून घ्यायचा आहे आपला बॅज. तो QR कोड असतो त्यावरती आणि आतमध्ये यायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मस्त फाउंटेन वगैरे या ठिकाणी लावलेला आहे, फवारा लावलेला आहे, पाणी उडतंय, मस्त भारी वाटतं या ठिकाणी. आणि यानंतर आपण पुढे जर गेलो आतमध्ये, तर या ठिकाणी पूर्ण प्रदर्शनाचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतो की कोणत्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये काय काय ठेवलेलं आहे, काय काय यंत्रसामुग्री या ठिकाणी मिळणार आहे पाहायला. तर तुम्ही हरवला तरी हा फोटो वगैरे काढून ठेवा, म्हणजे तुम्ही कोणत्या भागात आहात तुम्हाला नक्की कळेल आणि सेफ साईड राहील एक. तर या ठिकाणी हे सगळ्या नकाशाचा एक मी व्हिडिओ बनवून घेतला, जेणेकरून मला सुद्धा नंतर प्रॉब्लेम नको. जसंच तुम्ही आतमध्ये याल तर तुमच्या उजव्या हाताला महिंद्रा ट्रॅक्टर्स आहेत आणि आणि त्यानंतर या ठिकाणी पूर्ण जे आहे ट्रॅक्टर्स वगैरेची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला या ठिकाणी बघू शकता कृषी इनपुट या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर किर्लोस्कर यांचं सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहे. स्टॉल म्हणण्यापेक्षा शोरूम म्हणता येईल त्याला, कारण खूप मोठं आहे ते. आणि या ठिकाणी थोडंसं आतमध्ये आल्यानंतर वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरच्या ह्या मॅडम ज्या आहेत पूर्ण इन्फॉर्मेशन एक ग्रुप तयार करून जे आहे इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. आणि त्याचमध्ये इथे कोणकोणते ट्रॅक्टर आहे आणि त्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे हे त्यामध्ये विचारतात. आणि जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला एक पेन जो आहे पेन तुम्हाला मिळतो एक गिफ्ट म्हणून. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे कॉम्पिटिशन झाले होते आणि त्या ठिकाणी बघू शकता एक व्यक्ती सांगतच आहे की अशाच्या पद्धतीने. तर ते खरं सांगितल्यामुळे आणि त्या मॅडमने त्यांना जे आहे एक पेन देऊ केला ॲज अ गिफ्ट म्हणून. तर या ठिकाणी मी थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर समोर आलो. तर या ठिकाणी किर्लोस्कर यांचं जे आहे मोठा शोरूम होतं आणि त्या ठिकाणी बघू शकता की वेगवेगळी यंत्रसामुग्री जी आहे त्या ठिकाणी होती. आणि सगळ्याची माहिती घेण्यासाठी शेतकरी वर्ग म्हणा, बिझनेसमॅन म्हणा, ते सगळे त्या ठिकाणी जमले होते. त्यानंतर स्वराज, महिंद्रा यांनी आपले जे ट्रॅक्टर आहेत, नवीन मॉडेल आहेत किंवा काही नवीन यंत्र आहेत ते या ठिकाणी आणले होते शोरूमसाठी. आणि या ठिकाणी बघू शकता की किती सहभाग जो आहे लोकांचा खूप जास्त आहे. आणि या ठिकाणी सुद्धा वरुणा म्हणून एक मोटर, पाण्याची मोटर जी असते आपली वरुणा इलेक्ट्रिक म्हणून आहे, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्टॉल वगैरे मांडला होता. तर लेफ्ट साईडला वाटिका आहे, रोपवाटिका वगैरे. समोर बघू शकता की या ठिकाणी शक्तिमान कंपनीचे जे आहे यंत्र जे आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि हेच यंत्र जे आहे शेतकरी बघतायत. त्यानंतर काही उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत. तर कोणतं यंत्र कशासाठी कामाला येतो तर याची पूर्ण माहिती जी आहे इथला जो व्हॉलेंटियर आहेत ते माहिती देत आहेत आणि त्याची पूर्ण माहिती शेतकरी वर्ग या ठिकाणी घेतोय. तर हे शक्तिमान कंपनीचं जे यंत्र आहेत ते सगळे आहेत. त्यानंतर या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर बघू शकता की औषधे आहे. त्यानंतर वेगवेगळे स्टॉल जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. तर मित्रांनो, असे वेगवेगळे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो कोणी पाहणारा व्यक्ती आहे, जो कोणी आपल्याला समोर दिसतोय, तो एकतर शेतकरी आहे, नाहीतर मग स्टॉलचा मालक किंवा कंपनीचे ओनर आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी हायड्रोपोनिक, पाण्यावरती आपण भाजीपाला कसा उगवू शकतो, त्यासाठी कोणतं तंत्र तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि कशा पद्धतीने विना मातीचं तुम्ही या ठिकाणी जे आहे भाजीपाला उत्पादन जे आहे घेऊ शकता, हे हायग्रोनिक्स म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीनं दाखवलं. त्यानंतर आपण थोडंसं आतमध्ये गेलो आणि त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या बियाणं आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी नंतर तुमची माती जिवंत आहे का, तर यामध्ये काय होतं की तुमची माती तपासली जाते, तिची टेस्ट केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं
त्यानंतर समोर आल्यानंतर देशी गावरान बियाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कारण असे काही काही भाजीपाला आहे, फळे आहेत, तर त्यांचे जे आहे बियाणे आता नामशेष राहिलेत. त्यांनी संगोपन केलंय, साचून ठेवलेत, जपून ठेवलेत. आता हे जे दिसतंय तुम्हाला पावडर टाईपमध्ये, हे एक आपलं कोकोपीट आहे. कोकोपीट म्हणजे ते नारळापासून बनवतात. तर त्यांच्याकडे यंत्र पण आहे, ते बघू शकता. आणि त्यानंतर त्यांचं मटेरियल जे आहेत, हे जे दिसतंय तुम्हाला कोकोपीट, याच्यामध्ये सुद्धा बघू शकता थोडा ओलावा असतो. आणि तुम्ही बघितलं असाल नर्सरीमध्ये जास्त प्रमाणात हे वापरलं जातं छोटी छोटी रोपं लावण्यासाठी. वेगवेगळी कॅटेगरी यामध्ये आहे. या ठिकाणी बघू शकता वेगवेगळी कॅटेगरीमध्ये त्यांनी त्याला डिवाईड केलेलं आहे. आणि कशा पद्धतीने तुम्ही शेतीसाठी हे वापरू शकता ते सुद्धा सांगितलं आहे. त्यानंतर समोर आल्यानंतर एका ठिकाणी आपण एका स्टॉलवरती थांबलोय. तर त्या ठिकाणी वेगवेगळी फुलं जे आपल्याकडे सहसा भेटत नाही त्या फुलांची झाडं, त्यानंतर ह्या ब्राझीलचा बांबू आहे तो समोर दिसतोय तो, त्यानंतर असं वेगवेगळी त्यांच्याकडं फुलं जी आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, त्यांचे कंद म्हणा, त्यांचं बी म्हणा, त्यांचं रोप म्हणा, हे त्यांच्याकडं होतं. आणि त्यांनी प्रदर्शनासाठी तसेच विकण्यासाठी त्या ठिकाणी मांडलं होतं. आणि जर तुम्हाला बल्कमध्ये पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा ते सांगितलं की आमचा नंबर आहे, आम्हाला व्हॉट्सॲप करा, कॉल करा, असं त्यांनी मला सांगितलं आहे. पण आपल्याला एवढं बल्कमध्ये पाहिजे नव्हतं. तर नंतर पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी यांनी काय केलं की फुलांची सजावट तयार केलेली आहे. आणि या ठिकाणी अशी काही फुलं होती जी वाळल्यानंतर सुद्धा सुंदर दिसतात. म्हणजे आपण जर बघितलं काही फुलं जे असतात वाळल्यानंतर खराब होऊन जातात, सुकून जातात. पण यांच्याकडे अशी फुलं होती की जी वाळल्यानंतर अजून जास्त त्यांची जी आहे सुंदरता वाढते. आणि त्यांच्याकडे त्यांची रोपं जे आहेत होती. आता ही फुलं लावले म्हणजे त्यांनी काही फुलं विकायला नव्हते आणले, तर फुलं फक्त दाखवायला होते. त्यानंतर इथे या ठिकाणी कांद्याचं बी वगैरे भेटलं आपल्याला. म्हणजे जो जुना कांदा होता किंवा जुन्या गावरान कांदा आपण ज्याला म्हणू, त्या पद्धतीचे त्यांच्याकडं बी बियाणं होतं. त्यानंतर आवाकाडो म्हणून जे आपल्याला माहिती आहे फळ, त्या आवाकाडोचे या ठिकाणी रोप त्यांनी आणलं होतं, इंडियाज आवाकाडो म्हणून. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने इंडियामध्ये म्हणजे भारतामधल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेती केलेली सुरू केलेली आहे आवाकाडोचे. त्यानंतर आपण JK एनर्जी कडे आलो. त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दाखवलं की कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही JK सोलार वापरून जे आहे पाणी शेतीला देऊ शकता आणि कशा पद्धतीने किफायतदार तुम्हाला होऊ शकतं याची पूर्ण माहिती आपल्याला तिथल्या प्रतिनिधींनी दिली. आणि खरंच चांगल्या प्रकारे समजून सांगितलं त्यांनी की आपल्याकडे कोणकोणत्या मोटर आहे. कारण सोलारवर चालणारी मोटर वेगळी, त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर वेगळी, असं त्यांनी फरकसुद्धा आम्हाला सांगितला. आणि ते कशा पद्धतीने, हा लहान मुलगा तर खूप वेळापासून त्या सोलारवरती चढण्याचा प्रयत्न करत होता, सोलार प्लेटवरती. पण बऱ्याचदा प्रतिनिधीने त्याला पळवलं, पण तरीसुद्धा तो ट्राय करत होता. तर मी त्या ठिकाणाहून नंतर इकोझेनमध्ये गेलो होतो. तर त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे AC वगैरे आहे, AC आहे. त्यानंतर सोलारवर चालणारी AC त्यांच्याकडे आहे. त्यानंतर फार्मर पार्टनरमध्ये त्यांनी अजून हायड्रोपोनिकच आहे त्यांच्याकडे. त्यानंतर मग आतमध्ये आल्यानंतर थोडं समोर आल्यानंतर मला बघायला मिळालं की या ठिकाणी मस्त नाश्त्यासाठी सोय आहे. पण नंतर कळालं की हे काय फुकट नाही आहे. इथे थाळी म्हणजे 150 रुपयाला थाळी होती हो. 150 रुपयाला थाळी, राईस प्लेट 150 रुपयाला. थोडंसं महाग होतं, पण ठीक आहे बाबा, आता काय करणार, भूक लागल्यावर तर खावंच लागणार आहे. नंतर मग थोडाफार नाश्ता केला आहे मी. आणि त्यानंतर म्हटलं चला आतमध्ये बघू थोडंफार काय काय भेटते का पाहायला. तर मग काही मोटर्स वगैरे बघितल्या शेतकऱ्याची, त्यांच्याकडून माहिती घेतली थोडी. त्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट्स होते त्यांच्याकडे, स्टार्टर वगैरे होतं, ॲटो स्टार्ट होतं. त्यानंतर वेगवेगळी जे आपण प्रोडक्ट म्हणू जे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे ते सगळे प्रोडक्टची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे ड्रोनवाले काकांकडे आलतो. तर त्यांचा पण एक व्हिडिओ बनवला मस्त. त्यांना आपण दुसऱ्या चॅनलवर टाकला आहे तो, उद्याचा महाराष्ट्र म्हणून. तर ड्रोनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर अशा पद्धतीने मी ह्या ड्रोनची वगैरे माहिती घेतली यांच्याकडनं की कशा पद्धतीने तुम्ही तो वापरू शकता. त्यानंतर भाडेतत्वावर सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि यामध्ये EMI सिस्टमसुद्धा होऊ शकते की जर समजा एकदाच तुम्हाला पैसे भरता येत नसेल सगळे, तर तुम्ही EMI करू शकता बाबा. अशा पद्धतीने ते केलं. मग फिरलो मग काय लय पाय दुखायला लागले बाबा. मग पाय दुखायला मग म्हणलं चला आता निघतो. हे बघू शकता तुम्ही, बाकीचे लोक पण सगळे थकलेले होते, थकून असे डायरेक्ट बसलेले होते. एक काय काय झोपलेत, काय काय बसलेत, कारण फिरावं एवढं लागलं ना भरपूर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला